आज संसदेमध्ये नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक सादर होणार, तर 2 दिवस विधेयकावर लोकसभेत चर्चा केली जाणार। विधेयकात लोकसभा विधानसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचाही प्रस्ताव। नारी शक्ती वंदन विधेयकाला इंडिया आघाडीचा पाठिंबा, महिला आरक्षण विधेयकाला समर्थन करणार। दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर खरगेंची माहिती, पण डिलिमिटेशनला इंडिया आघाडीचा विरोध, सुप्रिया सुळेंची माहिती। काही लोक छुप्या पद्धतीने नारी शक्ती विधेयकाला विरोध करतात। विशेष अधिवेशनामध्ये त्यांचा बुरखा फाटेल, विरोधकांच्या डिलिमिटेशनच्या भूमिकेवरून फडणवीसांचा निशाणा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचाही नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा। सुनेत्रा पवारांचं पंतप्रधान मोदींना पाठिंब्यासाठी पत्र। नारी शक्ती वंदन विधेयकाचं सुनेत्रा पवारांकडून कौतुक। खरात सारखी प्रकरणं राजकारणाच्या सोयीनुसार बाहेर येतात। कुणाची तरी बत्ती लावण्यासाठी ठेवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या जातात। बोंधू खरातच्या प्रकरणावरून मनसेअध्यक्ष राज ठाकरेंचं वक्तव्य। शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी आज कल्पना खरातच्या जामीन अर्जावर राहता न्यायालयामध्ये सुनावणी। कल्पना खरात शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात आरोपी बोंधू खरातसह 5 जणांवर गुन्हे दाखल। बोंधू खरात प्रकरणामध्ये मोठा खुलासा, जमीन खरेदी करण्यापूर्वी खरातच्या खात्यामध्ये 3 कोटींची उलाढाल उघड। नाशिकच्या दाम्पत्यासह शेवगावच्या चौघांच्या चौकशीमध्ये माहिती समोर, तर आरोपींच्या खात्यामध्ये 2 वर्षात 21 कोटींपेक्षा अधिक व्यवहार। पोपटराव पवार भुसेंचे पीए खरातकडे गेले होते, अंजली दमानिया यांचा दावा, तर दीपक केसरकरांचे खरातसोबत 19 कॉल्स, तर जयंत पाटलांचे देखील अशोक खरातसोबत कॉल्स, अंजली दमानियांची माहिती। चाकणकर धनंजय मुंडेंप्रमाणे मीडिया ट्रायल झाल्याचं बोलतायत। आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडेंसारख्याच चाकणकरही गायब का, अंजली दमानियांचा सवाल, तर खरातचा मोबाईल बंद होईपर्यंत चाकणकरांचा कॉल, दमानियांचा दावा। दादांच्या घराबाहेर भानामती झाली तेव्हा खरात ठाण्यामध्ये होता, अंजली दमानियांचा मोठा दावा। 34 सेकंदात 6 आर्थिक व्यवहारांचे ट्रान्झॅक्शन्स झाले। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करावा, अंजली दमानियांची मागणी। तर सीडीआर खरे की खोटे, ते खरे असतील तर शिंदे केसरकरांची चौकशी कधी, सुषमा अंधारेंचाही सवाल। नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघणार। टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार। टीसीएस कंपनीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी नाशिक पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। या प्रकरणामध्ये 7 आरोपींना अटक, तर मुख्य सूत्रधार निदा खान अद्यापही फरार। गेल्या 20 दिवसांपासून निदा खान फरार आहे। नाशिकमधील आयटी कंपनीतील अत्याचार धर्मांतर प्रकरणी कंपनीतील एचआर अश्विनी चेन्नानीला न्यायालयीन कोठडी। पीडित महिलांनी केलेल्या तक्रारींकडे एचआरनं दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल। नाशिकमधील आयटी कंपनीतील अत्याचार प्रकरणी मलेशिया कनेक्शन समोर, संबंधित प्रकरणामध्ये विदेशी फंडिंग झाल्याचा संशय, तर काही व्हॉट्सअप चॅटच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आणखी 4 जणांची चौकशी सुरू। परतवाडा प्रकरणामध्ये मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत, तर आतापर्यंतच्या तपासात 18 व्हिडिओज आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल, पोलीस अधीक्षकांना फोन करून आढावा घेतला। सूत्रांची माहिती, तर या प्रकरणी एसआयटी स्थापन, पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी। मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करी विरोधात पुन्हा एकदा कारवाई। 200 राज्यामध्ये भोंदूबाबांचा सध्या सुळसुळाट पाहायला मिळतोय, असं असताना संगमनेरमधील आणखी एका बाबाचा व्हिडिओ व्हायरल। हात न लावता फक्त मंत्रोच्चारानं कॅन्सर बरा करण्याचा दावा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे या संदर्भात कारवाईची मागणी। विधान परिषदेच्या 17 जागांची लवकरच निवडणूक होणार। 9 जागांसाठीची निवडणूक येत्या 4 ते 5 दिवसात जाहीर होण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली, तर आगामी कार्यकारिणी बैठकीमध्ये ठराव मांडणार। सूत्रांची माहिती, तर माझ्या कार्याध्यक्षपदासंदर्भात चर्चा तथ्यहीन, आदित्य ठाकरेंचं यावर स्पष्टीकरण। अर्थ खातं आणि महिला आयोग राष्ट्रवादीकडेच राहणार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। दरम्यान अर्थ खातं अधिवेशनापूर्वी फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं होतं। माझी 30% जमीन असती तर सरनाईकांना 500 मीटर लांब राहून बोलावं लागलं असतं आणि सरनाईक माझे ड्रायव्हर असते, सरनाईकांनी केलेल्या दाव्यावर नरेंद्र मेहतांचीही प्रतिक्रिया। तर पूर्वेश सरनाईकांकडून नरेंद्र मेहतांच्या विधानाचा पत्राद्वारे निषेध। जुन्या टॉवेल प्रकरणाची आठवण करून देत पूर्वेश सरनाईकांकडून प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीनगर मनपाची इमारत स्थलांतरित झाली पाहिजे, कब्रस्तानचा परिसर असल्यानं महापालिकेला ग्रहण लागायचं, संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य। तर 30 ते 35 वर्ष तुम्हाला मनपाच्या जागेवर कब्रस्तान दिसलं नाही का, जलील यांचा यावर पलटवार। नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या आरोपीला कर्नाटक कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, तर कुख्यात पुजारी जयेश याला
कर्नाटक कारागृहामध्ये टीव्ही आणि बेडची सुविधा. सोलापूर एटीएस युनिटच्या तत्कालीन अधिकारी शिल्पा यमगेकर यांची सत्र न्यायालयामध्ये माहिती. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र चव्हाणांची सभा. राहुरीच्या पांडुरंग लॉन्स या ठिकाणी सकाळी 10 वाजता या सभेचं आयोजन. राधाकृष्ण विखे पाटलांसह भाजपचे सर्वच आमदार आणि पदाधिकारी इथे उपस्थित राहणार. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात. रोहित पवारांकडून काटेवाडीमध्ये गोंगडी बैठक घेण्यास सुरुवात. तर रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवारांचीही इथे उपस्थिती. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या प्रदूषण विषयक पाहणीसाठी मंत्री पंकजा मुंडेंचा आज दौरा. प्रदूषणामुळे चंद्रपुरात तापमान वाढत असल्याचाही दावा. चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन, दुर्गापूर या ठिकाणी प्रदूषणासंदर्भात पाहणी आणि जनतेच्या भेटी घेणार. अहिल्यानगरमधील बनावट दूध प्रकरणी पोलिसांकडून 850 पानांचा चार्जशीट दाखल. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 जणांना अटक, तर 34 संशयित आरोपी अद्यापही फरार. 14 फेब्रुवारीला एफडीएकडून बनावट दूध बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. बालतस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 11 सदस्यीय समितीची स्थापना. राज्य सरकारनं समितीची स्थापना केली. बालतस्करी रोखण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते एमटीडीसी प्लॅनर 2026चं प्रकाशन. तर तारकर्लीमधील एमटीडीसी हॉटेल रिसॉर्टनं 3.2 कोटी रुपयांचा टर्नओव्हर पूर्ण केल्यानं त्यांच्या सन्मानार्थ विशेष शुभेच्छा कार्डचंही प्रकाशन. सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी कोयना बॅकवॉटर महोत्सव भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलाय. दरम्यान हा निर्णय घेण्यात आलाय. महाबळेश्वर, तापुळा, मुनावळे या परिसरात येत्या डिसेंबर महिन्यामध्ये या महोत्सवाचं आयोजन होणार. मुंबई महापालिकेमध्ये उपायुक्तांसह सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या. अश्विनी भिडेंनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच 15 दिवसातच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुंबईतील कोस्टल रोडवर वाहतूक वाढली. दररोज 63,000 वाहनांची नोंद. वाहतुकीमध्ये तब्बल 7 पट वाढ झाल्यानं आकडेवारीतनं हे स्पष्ट. गेल्या 2 वर्षांपासून 3.6 कोटी वाहनांची कोस्टल रोडचा त्यांनी वापर केल्याचं समोर. दक्षिण आणि मध्य मुंबईमधील काही ठिकाणी रात्री 5 तास बत्ती गुल. पूर्वसूचना न देता वीज पुरवठा 5 तास खंडित केल्यानं मुंबईकरांचा संताप. 5 तास लाईट नसल्यामुळे वरळीमधील नागरिक मध्यरात्री रस्त्यावर. नवी मुंबई विमानतळाच्या 3ऱ्या रनवेचा आता अभ्यास सुरू आहे. तर सिडकोकडून राईट्स लिमिटेड आणि क्रिएटिव्ह ग्रुप LLP या संयुक्त सल्लागार संस्थेची नियुक्ती. तर हा अभ्यास 6 महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती. मंजुषा देशपांडे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून शिफारस. सर्वोच्च न्यायालयाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय. अंधेरी सबवेमधील पाणी साचवण्याच्या प्रश्नावर 2 महिन्यात उपाययोजना करा. मंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश. मोगरा नाल्याच्या प्रवाह वळवणे यासह साठवण टाकीच्या पर्यायांचीही चाचपणी. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईच्या मुंबादेवी मंदिरामध्ये अंबा महोत्सव. मुंबादेवीच्या भक्तांसाठी खास सोहळा. पारंपरिक सोहळ्याची श्री मुंबादेवी मंदिर ट्रस्टनं केली घोषणा. पुण्यामध्ये आज पाणी पुरवठा सुरळीत असणार. व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदमुळे आता पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचा हा निर्णय. यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी आज दिवसभर पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आता पुण्यातील विठ्ठल मंदिरामध्ये कायम ठेवण्याची मागणी. निवडुंगा विठोबा मंदिराचे विश्वस्त विशाल धनवडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. पुणे महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई. तर खराडी इओन पार्कमध्ये 7 RMC प्लांटवर पालिकेची ही कारवाई. पुणे मनोरुग्णालयामधील रुग्णांकडून सफाई करून घेतल्याप्रकरणी लोकराज्य स्वयंरोजगार संस्थेकडून रुग्णालयावर आरोप. आमच्यावरील आरोप खोटे. रुग्णालयानं आमचं 2,83,00,000 बिल थकवलंय. लोकराज्य संस्थेचे येरवडा मनोरुग्णालयावर गंभीर आरोप. पुण्यामध्ये रस्त्यावर लावलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई होणार. तर 48 तासांच्या आत वाहन काढून न घेतल्यास वाहन बेवारस म्हणून घोषित करण्यात येणार. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचा हा मोठा निर्णय. नागपुरात अजूनही काही भागांमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांग कायम. घरपोच सिलेंडर मिळत नसल्यानं लोकांच्या सकाळपासून गॅस सिलेंडर गोडाऊन बाहेर रांगा. जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच सिलेंडर वितरणाच्या सूचना दिल्या असताना सुद्धा काही भागात गॅस सिलेंडर मिळत नसल्याचं समोर. राज्यात उन्हाचा कडाका वाढला. तर विदर्भामध्ये उष्णतेची लाट. अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणं टाळावं. आरोग्याची काळजी घ्यावी असंही आवाहन. राज्यात 1.5 महिन्यांमध्ये उष्माघाताचे 17 रुग्ण. तर रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 4 रुग्णांची नोंद. तर राज्यामध्ये आतापर्यंत उष्माघातामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं आरोग्य विभागाकडून स्पष्ट.
वाढत्या तापमानामुळे नागपुरात हीट ॲक्शन प्लॅन लागू, तर नागपुरात रुग्णालयामध्ये 56 शीतकक्ष सज्ज, 2 उपजिल्हा रुग्णालय आणि 11 प्राथमिक केंद्रांमध्ये शीतकक्षाची स्थापना. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळीचा पावसाचा धोका, तर पुढील 3 दिवस या ठिकाणी हवामान खात्याचा पावसाचा इशारा. आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट, तर 17 एप्रिलला येलो अलर्ट असल्याचाही खात्याचा इशारा. वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट, तर आज शाळांना सुट्टी जाहीर. वर्ध्यातील अंगणवाडी प्राथमिक माध्यमिक शाळा आज बंद राहणार. वर्ध्याचे जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्याकडून हे आदेश जारी. धुळे जिल्ह्याचे तापमान हे 42 अंशांवर, तर आता पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढणार, हवामान खात्याचा इशारा. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून उष्णतेचा कहर. अकोल्याचं तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन. बीड जिल्ह्यातील तापमान 41 अंशांवर, तर जिल्ह्यामध्ये तापमानात कालपासून वाढ होते. बाजारपेठेत आणि रस्त्यांवर सुद्धा सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय. पश्चिम विदर्भात सुद्धा उष्णतेची लाट. अमरावतीचा पारा 43 अंशांच्या वर पोहोचला. पुढील काही दिवस अशाच तापमानाचा अंदाज. मुख्य रस्त्यांवर बाजारपेठेतील गर्दीही ओसरली आहे. ठाण्यात तापमानाचा पारा 38 अंशांवर पोहोचला. तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता. डोक्यावरती टोपी, तोंडावर स्कार्फ लावून ठाणेकरांचा रस्त्यानं प्रवास. यावर्षी 92% पाऊस पडणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज. तर अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये 1 मे पासून 10% पाणी कपात करण्याचाही प्रस्ताव. राज्यासमोर भीषण पाणी टंचाईचं संकट. दरम्यान राज्यातील धरणांमध्ये 47.72% पाणीसाठा उपलब्ध. गतवर्षीच्या तुलनेत तुर्तास समाधानकारक पाणी. मुंबईच्या मालाडमधील प्रोफेसरच्या हत्येचा तपास रेल्वे पोलिसांकडून पूर्ण. आरोपी ओंकार शिंदे विरोधात 247 पानांचं आरोपपत्र दाखल. जानेवारी महिन्यामध्ये मालाड स्थानकात 32 वर्षीय प्रोफेसर आलोक कुमार सिंग यांची हत्या करण्यात आली होती. मुंबईच्या डोंगरी परिसरामध्ये मौलाना आणि त्यांच्या मुलांवरील हल्ला प्रकरणात 4 अटक. डोंगरी पोलिसांनी 4 ठोकल्या बेड्या, तर स्कूटरला धडक दिल्याच्या कारणावरून झाला होता हल्ला. अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीमध्ये मनसेचं आंदोलन. स्थानिकांना रोजगार देण्याची जोरदार मागणी, तर इन्व्हेन्शिया हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीविरोधात आंदोलन. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये दहशत माजवणाऱ्या गँगची पोलिसांकडून धिंड. आरबोळे या गँगची मंगळवारी पेठेतनं धिंड काढली. गँगमधील 9 जणांवर गुन्हा दाखल. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे फुलशेती करपली, तर त्यातच आता बाजारपेठेत फुलांची मागणी सुद्धा घटली आहे. तर जनावरं फुलशेतीमध्ये घालण्याची शेतकऱ्यांवर वेळ. शासनानं आधारभूत किमतीनं हरभरा खरेदीसाठी आता 15 एप्रिलपर्यंतची दिलेली वाढीव मुदत आज संपणार. 14 एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये 6111 शेतकऱ्यांची नोंदणी. मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचं प्रशासनाचं आवाहन.